मी तेजल चौकेकर खोत. टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर आता माझ्यासोबत आहे कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील राज आणि कावेरी. तुम्हा दोघांचंही टाईम महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. मागे खूप छान कारंज्या आहेत, छान इव्हनिंग आहे, खूप छान वाटते. कसं सांगाल? नाही, खरंच खूप छान आहे. अख्खं तुम्ही यांनी छान लाईटिंग केली आहे सगळीकडे वगैरे. एक दिवाळीचा माहोल क्रिएट झाला आहे ऑलरेडी. आणि मला असं वाटतं की कुठलाही सण हा पॉझिटिव्हिटीज घेऊन येत असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. तर मला असं वाटतं आहे की जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या आयुष्यात ती बाजूला सोडून, ती मागे सोडून आता आपण पुढे जाण्याची गरज असते प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती. तर मला असं वाटतं आहे की येणारा दिवाळी सणसुद्धा आपल्या सगळ्यांसाठीच तीच पॉझिटिव्हिटी घेऊन येईल. नक्कीच. मला तुला एक सांगायचं आहे की संध्याकाळ आहे, छान संध्याकाळ आहे, मागचा व्ह्यू पण छान आहे. कावेरीसाठी एखादं छान गाणं गुणगुण ना, दिवाळी विशेष. कावेरीसाठी गाणं खूप छान दिसते कावेरी आज. कावेरीचा लुक पण छान दिसतोय, तर त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. पण मला तुझ्याकडून एक गाणं हवंय कावेरीसाठी. इन्ना सोना तेनू रब ने बनाया, जी कर देखता रहा. इन्ना सोना तेनू रब ने बनाया. वा वा वा. कावेरी कसं वाटतंय? म्हणजे मस्त राजने तुझ्यासाठी गाणं गायलं, इतकी छान पिंकी पिंकी मस्त दिसतेस तू. काय लुकबद्दल? खरं तर मी तन्वी म्हणून आली आहे इथे. तुम्ही मला कावेरी म्हणताय, पण आम्ही राज आणि कावेरी म्हणून इंटरव्ह्यू घेतोय. नक्कीच हे जे काही प्रेम आहे तुम्ही कावेरी म्हणून केलेलं ते त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणेन तितकं कमीच आहे. आणि आज छान वाटतं. एक ना तुम्हीच आत्ता इथे बघा, इतका फ्रेश माहोल आहे इथला की असं वाटतं की आत्ताच दिवाळी सुरू झाली आहे. वाटच बघवत नाही आहे आता. नक्कीच. राज, चाळीतली दिवाळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टप्प्याटप्प्याने दिवाळीचे बदलते स्वरूप आपण पाहतोय. काय सांगशील? नाही, म्हणजे ती एक वेगळी मज्जा आहे खरं तर. जसं मी मगाशी म्हटलं की आपण छोट्यातल्या छोट्या म्हणजे आपली रांगोळी काढताना आपण जे सारवतो गेरूच्या दगडाने, तिथपासून ते आपण आपल्या घरात तयार झालेल्या फराळाचा प्रत्येक पदार्थ असेल, प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते आपल्या शेजाऱ्यांबरोबर. ते प्रेम वाटलं जातं, आपला आनंद शेअर केला जातो, आपली दुःख वाटली जातात. सो खूप महत्त्वाचं असतं अशा ठिकाणी तुम्ही लहानाचं मोठं होणं. तुमच्यावर खूप चांगले संस्कार होत असतात अशा ठिकाणी. कसं एकमेकांना धरून राहिलं पाहिजे, एकमेकांचं दुःख कसं वाटलं पाहिजे, दुःखात कसं सहभागी झालं पाहिजे, त्याचबरोबरीने आनंदातही कसं आपण सहभागी झालं पाहिजे. कारण हल्ली आपण बघतो की खूप जेलेसी फॅक्टर क्रिएट झाला आहे आत्ता, की दुसऱ्याचं काही चांगलं झालं की अरे यार आपलं का नाही झालं, त्याचंच कसं काय झालं. सो मला असं वाटतं की चाळ संस्कृती तुम्हाला लहानपणापासून या सगळ्या गोष्टींचे संस्कार करत असते. सो मला असं वाटतं की तिथल्या दिवाळीच काय, प्रत्येक सण हा महत्त्वाचा. नक्कीच. तन्वी म्हणून तू दिवाळी कशी साजरी करतेस घरी? मला लाईट्स खूप आवडतात. सो मी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स लावते. मी आत्ताच छान 2 झाडं आणलेत माझ्या घरात ठेवायला. त्यांची मी खूप जास्त काळजी घेणार आहे. आणि कंदील पण लावणार आहे. कारण मी म्हटलं तसं मला लाईट्सचं वेगवेगळं कॉम्बिनेशन करायला किंवा तो एक घरी असा माहोल सेट करायला खूप आवडतो. आणि फराळाचं म्हणाल तर मी गोड फार नाही खात. सो मग तिखट जे काही असेल ते. आणि छान म्युझिक. कोकणातल्या दिवाळीबद्दल सांगा. तू कुडाळची आहे. आता खूप म्हणजे झालं, आता 2-3 वर्ष तर झाली मी कोकणात दिवाळीला गेले नाही आहे. 2-3 काय जास्तच झाली, कारण शिकायलाही मी पुण्यात होते. पूर्वी करायचो आम्ही खूप छान, सेमच असायचं. खूप सारे दिवे लावणं घराभोवती वगैरे, मोठा असा कंदील, कारण तिकडचं घर मोठं आहे. चांदणी मिळते, ती चांदणी लावतो. आणि बाकी तर काय फराळ वगैरे आलाच ना, ते वाईक आणि मजा. नक्कीच. तुला विचारेल, दिवाळीची सुरुवात झाली की 10-15 दिवसाआधीच आपल्याला शेजार-पाजारांच्या घरी फराळाचा वास सगळा सुरू असतो. तो सगळा वाईब असतो. त्या सगळ्यातून आत्ता कसं वाटतंय? ह्या सगळ्या गोष्टी अजून टिकल्यात असं तुला वाटतं? हो, ऑफकोर्स अजूनही आहेत. थोड्याफार प्रमाणात त्या कमी झाल्या आहेत. कारण कुठली तरी ना मला असं वाटतं की फ्लॅट संस्कृती कुठेतरी आता वर येत चालली आहे. मी नावं ठेवणार नाही कुठल्याही संस्कृतीला. त्याचेही काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. चाळ संस्कृतीचेही काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. पण मला असं वाटतं आहे ना की आत्ता कुठेतरी आपण मोबाईल आला आहे आपल्या हातामध्ये. जसं मगाशी इंद्रनील म्हणाला, मला ते खूप आवडलं
की मोबाईल हातात असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण आपण एकमेकांबरोबरच सोबतच आहोत, असं वाटतं की इथे जवळपासच आहे कुणीतरी. त्यामुळे त्या व्यक्तीला भेटण्याची, जाऊन त्याला भेट देण्याची किंवा एकत्र टाईम स्पेंड करण्याची आपल्याला गरज वाटत नाही आत्ता. सो या सणांच्या निमित्ताने आपण त्या व्यक्तीला किंवा त्या आपल्या नातेवाईकांना भेटतो, आपले काही जुन्या आठवणी असतात किंवा एक टाईम स्पेंड करतो, की एक पॉझिटिव्हिटी घेऊन जात असतो. आपले आयुष्यातले आनंदाचे क्षण असतील किंवा काही दुःख असतील ते आपण शेअर करत असतो. सो मला असं वाटतं की मोबाईल हे खूप म्हणजे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे काही, पण खूप जास्त डिसॲडव्हान्टेजेस असं मला वाटतं. आपण ना ही नाती कुठेतरी विसरत चाललो आहे असं मला वाटतं. नक्कीच. तन्वी, घरी फराळ कधी करायला मदत केली आहेस आणि तो फसलाय सगळ्यात आधी? असा कोणता पदार्थ तुझा सगळ्यात आधी फसलाय जो करायला गेली आहेस? माझ्या आईने मला कधी फसेन असं वाटलं की सांगितलं की थांब बाई, तू उद्योग वाढवून ठेवशील, तू आत्ता नको काही करू. आणि मग जेव्हा तिला विश्वास बसला की हा नाही, ही करणार, ही आता बरोबर करणार, तेव्हा तिने मला बरोबर करायला दिलंय. त्यामुळे ते माझ्या बाबतीत वाचलंय फसणं. बट हा म्हणजे चकलीचा गोल आकार करता करता कधीतरी वेगळा झालाय असं. हो नाही, काय झालं दिवाळीच्या काय होतं, मी लहान होतो तेव्हा खूप. तर आई ना आमच्या इथे एक माझं माहेर म्हणून आहे. सो तिथे ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्यांच्यासाठी ना वेगवेगळ्या क्लासेस सुरू असायचे, काही क्रॅश कोर्स वगैरे टाईप्सचं असं असायचं की आज ह्या 4-5 दिवसांमध्ये हे पदार्थ तुम्हाला शिकवले जाणार वगैरे. तर आई बरेच तेव्हा आईच्या मैत्रिणींबरोबर असे क्लासेस अटेंड करायची आणि मी त्यांच्या लहान होतो अगदीच, मी आईसोबत जायचो. तर मला आजही आठवतं की माझं फेवरेट आहे रसगुल्ला किंवा रसमलाई वगैरे असं. सो तेव्हा रसगुल्ला शिकवणार होते आणि तिथे प्रॉपर त्यांनी शिकवलं वगैरे. ते असे मस्त छान वगैरे झाले आपले, जसे आपण हॉटेलमध्ये मिळतात वगैरे तसे. आणि मग घरी येऊन मी आईला म्हटलं आपण घरी करूयात म्हणून आम्ही संध्याकाळची वेळ येते ते बनवले वगैरे आणि ते फुगलेच नाही, ते असेच राहिले आणि ते खूप असे कडक झाले असे. आणि खाऊन बघितलं आणि हे काय झालं आहे. तर आम्हा दोघांचाही तो पदार्थ फसला होता तेव्हा. नक्कीच. मालिकेतील दिवाळीबद्दल काय सांगाल? मोहितांच्या घरची दिवाळी कशी असणार आहे यावर्षी? कारण की सानिया शिवाय ही दिवाळी असणार आहे तुमच्या घरी. हो एक्झॅक्टली. कारण सगळ्यात मोठी गोष्ट घडली आहे, राजचे बाबा आले आहेत आत्ता, तुषार दळवी आले सिरियलमध्ये. सो खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. लोकांना खूप आवडतोय हा ट्रॅक, कारण TRP खूप छान यायला लागला आहे लास्ट वीकपासून पुन्हा एकदा. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मोहितांची दिवाळी जरा खास आहे यावेळी, कारण बाबा परत आली आहेत. जे वाटलं जिवंतच नाही आहेत असं वाटलं होतं राजला. सो छान घर डेकोरेट केलं आहे, छान फराळाचं केलं आहे, आम्ही छान सगळे सजलो आहोत, नटलो आहोत. सो या सगळ्यात ड्रामाही तितकाच घडतोय काहीतरी वेगळा. सो तुम्ही बघत राहा, भाग्य दिले तुम्हाला. मी पण हेच म्हणेन, तो जे म्हणाला ते की खूप इंटरेस्टिंग आहे आता पुढची गोष्ट आणि तुम्हाला नक्की आवडेल. नक्कीच. माझे काही 4 क्वेश्चन असतील दिवाळीवर. दिवाळीतील 5 फटाके. फुलबाजा, ते लाल रंगाचे साधे फटाके येतात ते, भुईचक्र, पाऊस, आपटबार आणि केपा. ओके. दिवाळीतील 5 फराळांची नावं. चकली, शंकरपाळी, करंजी, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, नानकटाई बिस्किट. करंजी बनवण्याचं साहित्य. आता हे वेगवेगळं आहे. काही जण खोबऱ्याची करतात, ओल्या नारळाची, काही जण पिठाची करतात. मी खोबऱ्याची सांगते. तर नारळ लागतो, गुळ लागतो, त्यानंतर रवा वापरतात काही जण. नाही, पीठ बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची सुद्धा चालते. त्याच्यात थोडासा मैदा लागतो, थोडंसं मीठ, पाणी असं मिक्स. दिवाळीचा सण किती दिवसांचा असतो? किती दिवस चालतो? डिपेंड आहे. कधी कारण 2 आपण वर्षाचं असते, धनत्रयोदशीपासून कधी 3 दिवस बघतो, कधी असते. आपण लक्ष्मीपूजन कधी पासून 4 बघतो, दिवस पहिली असते. पाठ, कधी 3 2, किंवा 3, 4. 4 यामध्ये. धनत्रयोदशी दिवशी ते पूर्वसंध्येला जी पूजा केली जाते देवाची, ती कोणत्या देवाची? कृष्ण, कुबेर का हनुमान? कुबेर. नक्की. थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनी आमच्याशी छान गप्पा मारल्या. मग दोघांना आणि मालिकेतील सगळ्या टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस, आमच्याकडूनही तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.